आपल्या सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक व तळाटी भरतीसाठी महत्त्वाचे समाजसुधारक. तर सगळ्यात पहिला समाजसुधारक येतो आपला गोपाळ गणेश आगरकर. यांचा जन्म कधी झाला होता मित्रांनो? तर जन्म झाला होता त्यांचा 14 जुलै 1856 टेंभू या सातारा जिल्ह्यामध्ये झाला होता. मृत्यू त्यांचा कधी झाला तर 17 जून 1895 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि टोपण नावाने कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर सुधारक या नावाने ओळखले जात होते मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर. तर त्यांचे मुख्य विचार बघितले तर विवेकवाद, बुद्धी प्रामाण्यवाद आणि सामाजिक सुधारणा केल्या होत्या मित्रांनो त्यांनी. आणि संस्थात्मक कार्य काय होते तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सदस्य राहिले होते मित्रांनो. फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते. हे दोन मुद्दे ध्यानात ठेवा. डेक्कन एज्युकेशनचे सोसायटीचे संस्थापक सदस्य होते आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते. त्यानंतर त्यांचे पत्रकारिता आणि सामाजिक कार्य काय होते तर सामाजिक कार्य जे होते त्यांचे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले त्यांनी मित्रांनो. आणि केसरीचे संपादक म्हणून कार्य केले. जातीभेद, अंधश्रद्धा, बालविवाह यांचा तीव्र विरोध केला त्यांनी. विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षणाचे गंभीर समर्थन त्यांनी जे त्या काळी दिले ते मित्रांनो. धर्मापेक्षा समाज सुधारणेला अधिक महत्त्व दिले. MPSC सरळ सेवासाठी हे 3 मुद्दे ध्यानात ठेवा मित्रांनो. त्यांनी सुधारक वृत्तपत्रे जे साली केले ते फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य होते आणि विवेकवादाचे पुरस्कर्ते होते मित्रांनो. त्यानंतर दुसरे समाजसुधारक आहेत मित्रांनो आपले लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. यांचा जन्म जर बघितला मित्रांनो तर 18 फेब्रुवारी 1823 पुणे येथे जन्म झाला. मृत्यू जर बघितला तर 9 ऑक्टोबर 1892 मध्ये त्यांचा मृत्यू झाला मित्रांनो. आणि त्यांना टोपण नावाने काय ओळखत होते तर लोकहितवादी या नावाने ओळखायचे लोक त्यांना. मुख्य विचार काय होते त्यांचे? समाजहित, समानता, विवेकवादी आणि त्यांचे विचार होते मित्रांनो. त्यानंतर आपण बघूया साहित्य आणि कार्य काय होते त्यांचे. तर साहित्य आणि कार्य, शतपत्रे ही प्रसिद्ध लेखमाला लिहिली त्यांनी. समाजातील अंधश्रद्धा, जातीव्यवस्था आणि रूढीवर कठोर टीका केली. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार, ब्रिटिश काळात न्यायव्यवस्थेत विविध पदावर कार्य केले. MPSC सरळ सेवासाठी हे 3 मुद्दे आपण ध्यानात ठेवा. शतपत्रेचे लेखक होते मित्रांनो, लोकहितवादी टोपण नाव होते आणि समाज सुधारणा व विवेकवादी त्यांचे विचार होते मित्रांनो. तिसरे समाज सुधारक येते मित्रांनो आपले महादेव गोविंद रानडे. जन्म त्यांचा झाला मित्रांनो 18 जानेवारी 1842 निपाड नाशिकमध्ये ज्यांचा जन्म झाला होता मित्रांनो. मृत्यू जर बघितला तर 16 जानेवारी 1901 मध्ये जे आहे त्यांचा मृत्यू झाला. आणि ओळख त्यांची काय होते? न्यायमूर्ती, तज्ञ, समाजसुधारक होते मित्रांनो. त्यानंतर आपण बघूया संस्थात्मक का सामाजिक कार्य काय होते त्यांचे. तर सामाजिक कार्य तर प्रार्थना समाजाच्या कार्याला मोठे योगदान होते त्यांचे. सामाजिक परिषद, इंडियन सोशल कॉन्फरन्स स्थापनेची महत्त्वाची भूमिका होती मित्रांनो. विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाह विरोध, जातीभेद निर्मूलन होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सुरुवातीचे कार्यात सहभाग होता मित्रांनो. MPSC साठी IMP मुद्दे काय होते? प्रार्थना समाज, इंडियन सोशल कॉन्फरन्समध्ये होते. न्यायमूर्ती व अर्थतज्ञ होते मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. चौथे समाज सुधारक ते आपले पंडिता रमाबाई. त्यांचा जन्म जर बघितला तर 23 एप्रिल 1858 मध्ये गंगापूर कर्नाटक येथे जन्म झाला मित्रांनो. मृत्यू जर बघितला तर 5 एप्रिल 1922 मध्ये मृत्यू झाला. त्यांना पदवी काय होती तर संस्कृतातील प्रावीण्यासाठी पंडिता व सरस्वती जी आहे त्यांची पदवी होती मित्रांनो. प्रमुख संस्था व ग्रंथ, तर प्रमुख संस्था व ग्रंथ बघूया आपण त्यांचे. शारदा सदन मुंबई 1889, विधवा महिलांच्या शिक्षणासाठी मुक्ती मिशन कोडेगाव पुणे, निराधार महिलांसाठी. आणि ग्रंथ हाय कास्ट हिंदू वुमन 1887, महिलांचं शिक्षण, स्वावलंबन, सन्मानाची जगण्याची संधी दिली. हे जे प्रमुख संस्था आणि ग्रंथ होते. MPSC साठी IMP. त्यानंतर बघूया आपण मित्रांनो समाज सुधारकांवर इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर क्वेश्चन पहिला आहे तो सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना जी केली मित्रांनो ती केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण? तर भारतातील पहिल्या महिला शिक्षिका जे आहे मित्रांनो ते आहे सावित्रीबाई फुले आहे. जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो शतपत्रे या लेखमालेचे लेखक कोण? तर शतपत्रे या लेखमालेचे लेखक जे आहे मित्रांनो ते आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आहे. जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो सुधारक वृत्तपत्राचे संस्थापक कोण? तर सुधारक वृत्तपत्राचे संस्थापक जे आहे मित्रांनो ते आहे गोपाळ गणेश आगरकर आहे. जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कोण होते? तर फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य जे होते मित्रांनो ते होते गोपाळ गणेश आगरकर होते. जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो प्रार्थना समाजाशी संबंधित समाज सुधारक कोण? तर प्रार्थना समाजाशी संबंधित समाज सुधारक जे आहे मित्रांनो ते आहे महादेव गोविंद रानडे आहे. जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो शारदा सदनची स्थापना कोणी केली? तर शारदा सदनची स्थापना जी केली मित्रांनो ती केली पंडिता रमाबाई यांनी केली मित्रांनो. जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, मुक्ती मिशनची स्थापना कोणी केली? तर मुक्ती मिशनची स्थापना जी केली मित्रांनो ती केली पंडिता रामाबाई यांनी केली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन येतो, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना जी केली मित्रांनो ती केली विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण? तर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक जे आहे मित्रांनो ते आहे कर्मवीर भाऊराव पाटील आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, विधवा पुनर्विवाहासाठी सर्वाधिक कार्य कोणी केले? तर विधवा पुनर्विवाहासाठी सर्वाधिक कार्य जे केले मित्रांनो ते केले महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केले. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, भारतरत्न मिळालेले समाजसुधारक कोण? तर भारतरत्न मिळालेले समाजसुधारक जे आहे मित्रांनो ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, भारतीय राजघटनेचे शिल्पकार कोण? तर भारतीय राजघटनेचे शिल्पकार जे आहे मित्रांनो ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, आरक्षण धोरणाची सुरुवात करणारे महाराष्ट्रातील शासक कोण? तर आरक्षण धोरणाची सुरुवात करणारे महाराष्ट्रातील शासक जे आहे मित्रांनो ते आहे राजर्षी शाहू महाराज आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण? तर ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक जे आहे मित्रांनो ते आहे संत तुकडोजी महाराज आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, स्वच्छतेचा संदेश देणारे संत कोण? तर स्वच्छतेचा संदेश देणारे संत जे आहे मित्रांनो ते आहे संत गाडगेबाबा आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सदस्य कोण? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक जे आहे मित्रांनो ते आहे गोपाळ गणेश आगरकर जे आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यांना क्वेश्चन 18वा येतो, लोकहितवादी हे टोपण नाव कोणाचे? तर लोकहितवादी टोपण नाव जे आहे मित्रांनो ते आहे गोपाळ हरी देशमुख यांचे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, महिलांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? तर महिलांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा जी सुरू केली मित्रांनो ती केली सावित्रीबाई व महात्मा फुले यांनी केली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना जी झाली मित्रांनो ती झाली 1873 मध्ये झाली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर प्रार्थना समाजाची स्थापना जी झाली मित्रांनो ती झाली 1867 मध्ये झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, इंडियन सोशल कॉन्फरन्सची संबंधित व्यक्ती कोण? तर इंडियन सोशल कॉन्फरन्सची संबंधित व्यक्ती जी आहे मित्रांनो ते आहे महादेव गोविंद रानडे जे आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ जो लिहिला मित्रांनो ते लिहिला पंडिता रामाबाई यांनी लिहिला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? गुलामगिरी हा ग्रंथ जो लिहिला मित्रांनो तो लिहिला महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, अनिहिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ कोणी लिहिला? तर अनिहिलेशन जो कास्ट हा ग्रंथ जो लिहिला मित्रांनो तो लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. इम्पॉर्टंट नोट्स मिळतील.